नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग। आणि आज आहे सोमवार। तर चला, तुम्हाला आवाज येत असेल ना गोंगाट एकदम असा, तर आमची पाहुणी जी वस्तीला होती ती आज चालली। चला त्यांना आपण बाय बाय करूया। कॉलेज बाबा आज हिरो होऊन चाललाय, नक्की काहीतरी गडबड आहे। गडबड आहे। बाय 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 बाय। चालला तू? हा निघालो। ताई कुठे आहे? खाली आहे। इकडे बघ, काकू बोलवत आहे। बाय बाय। आता कधी येशील? तर चला, मी अगोदर दिवाबत्ती करते। इथे आपली दिवाबत्ती झालेली आहे। चला आता मी नाश्ता वगैरे बनवते। आज मी नाश्त्यामध्ये कांदे पोहे बनवत आहे। त्याची सर्व तयारी चालू आहे आता। नाश्ता वगैरे करून झालं, त्यांना मी नाश्ता वगैरे दिला आणि आता मी दरवाजासमोर उंतारामध्ये रांगोळी काढत आहे। आणि अशी रांगोळी काढायला मला खूप आवडतं। आणि जास्त काय मी कलर त्याच्यात ॲड नाही केलं, फक्त सफेद रांगोळी आणि 2-3 कलर टाकून मस्त अशी रांगोळी मी काढलेली आहे। आणि उंतारावर काढली ना रांगोळी किती दिवसभर तशीच राहते, पुसली जात नाही लवकर। आणि अशा पद्धतीने एक रांगोळी काढते, ती झटपट होते। थोडी रांगोळी टाकायची तिथे आणि लगेच ती अशी बोटाने ओढायची। सिंपल अशी मस्त सुंदर अशी रांगोळी तयार होते आणि दरवाजाही खूप सुंदर दिसतो। तर मी आज दुपारी जेवणात माझ्या नवऱ्याची फेवरेट अशी मूग डाळ बनवते। आणि त्यांना हे भाजे वगैरे आवडतात म्हणून ते पण ह्याच्यात घातले। अशी स्पायसी आवडते त्यांना डाळ। तर चला मी ही डाळ बनवते, त्याच्यानंतर चपाती, भात आणि एक कुठली तरी भाजी बनवते। आणि जेवण झाल्यावरच आता तुम्हाला दाखवते। इथे मी आता फ्रीज साफ करायला घेतलं आहे। भांडी वगैरे काढली, भाजी वगैरे फेकायला काढली ती खराब झालेली। आणि इथे सर्व हे घासून घेते आता। तर इथे मी सर्व साफ केलेले आहेत भांडे फ्रीजची। आणि इथे सर्व आणि जेवण पण दाखवते तुम्हाला। जेवायला बनवली सोयाबीनची भाजी चटणीवर, भात आणि ही आपली डाळ। त्याचबरोबर त्याच्यामध्ये पापड आणि चपाती, सॅलेड आहे ते आपण त्या आल्यावरच मी बनवेन। तोपर्यंत आपल्या इथलं सर्व कामं झालीत, कपडे पण झाले सकाळीच, भांडी वगैरे झाली। चला आता सिनोची थोडी तब्येत वीक आहे, तर त्याची जराशी केअर करते। मी आज सकाळपासून तुम्हाला बाहेरचा वेदर नव्हता दाखवला, तर हे बघा ही दुपारची वेळ आहे आणि कसं झाले वातावरण बघा, सर्व
पावसाळी वातावरण आहे आणि थोडा असा म्हणजे एकदम शांत शांत पण वाटतोय. ऊन नाही ना त्याच्यामुळे जरासा असा ओलसरपणा आहे हवेमध्ये. आज आमच्या बाल्कनीमध्ये पोपट आले बघा. मस्त कलर विटू. आता मला तर ते पाणी सोडलं आहे त्याच्यामुळे खाडीचा बघा प्रवाह चालू आहे स्पीडमध्ये. ते पोपट कुठे गेला तर ओढून. एकदम मस्त असं वातावरण आहे. इथे फ्रीजची क्लिनिंग मी केली. हा पेस मी असाच ठेवला आहे म्हणजे काहीतरी आपल्याला ठेवता येतं. चला आता बाथरूमची क्लिनिंग करते मी. पहिला हा मोठा बाथरूम आहे याची क्लिनिंग करते, नंतर मग बाकीच्या 2 बाथरूमची करते. सेकंड बाथरूम आपण क्लीन करूया. आता इथे आपला सेकंड बाथरूम पण मस्त क्लीन असं झालेलं आहे. वस्तू जागच्या जागेवर आहेत. संध्याकाळी बाथरूमची क्लिनिंग वगैरे झाल्यावर मी जेवण वगैरे रात्रीचं बनवलं. आमची जेवणं वगैरे झाली आणि आता मी ही रात्री सर्व क्लिनिंग केलेली आहे किचनची. आणि आता मी जाते झोपायला. आज दिवसभर मी खूप काम केलेलं आहे. तर चला आज मी दिवसभरात काय काय केलं, काय काय क्लिनिंग केली ते मी तुमच्यासोबत शेअर केले. जर आजचा व्लॉग माझा तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.